धुरंधर आला सह्याद्रीच्या कुशीत उमलते समर धुरंधर आला शिवसुताच्या गमनाने शिवसुताच्या गमनाने धन्य पुरंदर झाला आज हा धन्य पुरंदर झाला आज हा धन्य पुरंदर झाला कोणी गोविंदच्या कोणी गोपाळचा बाळराजेचा कोणी गोविंदच्या कोणी गोपाळचा बाळराजेचा तत्व सत्व अनुसत्व मराठी उत्सव सीमा पार माते माते अन माते मराठी तूच विजय करणार सौभाग्याने आज लागला वारस शिवराजाला आज हा धन्य पुरंदर झाला आज हा धन्य पुरंदर झाला कोणी गोविंदच्या कोणी गोपाळचा बाळराजेचा कोणी गोविंदच्या कोणी गोपाळचा बाळराजेचा शिवबा बाळाचं नाव काय ठेवायचं? नाव ठेवायचं आमच्या दादा महाराजांचं. संभाजी. शंभूराजे मोठाच हुन्नर दाखवला. शोभतात तुम्हाला. शंभूराजे हे घ्या मानाचं कडा. आबासाहेब आम्हा सोन्याचे कडे नको शंभूराजे का नको? हे मानाचं कडा आहे. परंतु आबासाहेब आम्हास खरेच नको. मग काय हवंय आपण? आम्हाला तुमच्या सोबत होळी खेळायची आहे. आमच्या सोबत होळी खेळायची? शंभूबाया होळी तर पार पडली. आबासाहेब होळी खेळायची म्हणजे आम्हाला तुमच्या सोबत तलवारीचे 2 हात खेळायचे आहेत. राजमुद्रेचं दर्शन घ्यायला हरकत नाही, पण राजमुद्रेवरचा मजकूर तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे? काय मजकूर आहे सांगता? प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसुनो शिवश्रेष्ठा मुद्रा भद्राय राजते. या मजकुराचा असा अर्थ आहे की प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विश्वाने वंदलेली शहापुत्र शिवाजी राजेंची मुद्रा लोककल्याणासाठी शोभते आहे.
छान. खरंच खूप सुंदर अर्थ सांगितलं. तुम्ही राजमुद्रेत देव पाहिला. आम्ही निश्चिंत झालो. शंभूबाई, कसं वाटतंय सिंहासन? आबासाहेब, हे सिंहासन बघून कुणाचीही मान अदबीनं चुकेल. पण शंभूबाई, एक गोष्ट सदैव ध्यानी ठेवा. या सिंहासनावर तुमच्या आधी रयतेचा अधिकार आहे. कारण हे सिंहासन म्हणजे कुठल्या विलासी राजाची मुजितेदारी नव्हे, तर गोरगरिबांचं आश्रयस्थान आहे. हे सिंहासन म्हणजे मौज मजेचं अनिर्बंध स्थान नव्हे, तर गांजलेल्या पिचलेल्यांना आधार देणारं शक्तीपीठ आहे. हे सिंहासन म्हणजे अनाभोवती राज्य कारभाराचं सत्ता केंद्र नव्हे, तर अखिल हिंदूंचं तीर्थस्थान आहे. कुठे होतास रे लेखा? तुमच्या जवळ होतो आबासाहेब. तुमच्यापासून कधी दूर गेलोच नाही. रे बाया, आम्हाला खात्री आहे तुम्हाला आमच्यापासून कोणी दूर करूच शकणार नाही. ना परके ना आपले. क्षमा असावी आबासाहेब. अदब दिसत. गजाश्व
मी संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोज या हिंदवी स्वराज्यात या भूमंडळाचा छत्रपती होईल त्या क्षणापासून रयतेचे रक्षण करेन. मी माझ्या प्रजेचा पित्याप्रमाणे आणि धरतीचा पतीप्रमाणे प्रतिपाळ करेन. त्याचबरोबर रयतेत ऐक्य भावना दृढ करून मी रयतेच्या सुखाची महत्वाकांक्षा जोपासेन. पृथ्वी तलावरील कोणतीही शक्ती स्वराज्य हिताच्या आड येऊ शकणार नाही. स्वराज्यातील प्रत्येक माणसाचं हित, प्रत्येक माणसाचा आनंद हा स्वराज्याचा आत्मा आहे. तो मी सदैव जागृत ठेवेन. स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी मी सर्व सुखांचा त्याग करेन. तलवारीची धार घे सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान. तळप 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 तुझ्या तलवारीची धार घे सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान. तू अभिमान